तिला इकडे उचलून आला काय एकदा भगवान कृष्ण आणि त्याची कृपा झाल्यानंतर तिथं काहीच कमी नाही. जीवन आणि उगाच कुणाच्याही पाठीमागं लागायचं कारण नाही. या जगाचा नायक जो भगवान परमात्मा आहे काय त्याचं भजन करावं रात्र दिवस नाही का महाराज. त्याला हाक मारायचं आपले हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. दुसऱ्याला हाक मारले तर व्यर्थ जातं काय. त्याची कृपा झाली पुण्यातल्या कड्या दारं सगळी खुली झाली आणि वसुदेवाने त्या लहानशा मुलाला पाठीमध्ये घेतलेलं आहे. वाटेमध्ये नदी होती आणि पाणी वाढू लागलं. श्रावण महिना होता. पाणी त्या ठिकाणी पावसाचं चालू होतं आणि अशा प्रकारे अगोदर गुडघ्याइतकं कमरेइतकं काय काय नाव नदीचं यमुना आणि ती जशी जशी उंच आली पहा आता मात्र पाणी डोक्यापर्यंत. दोन कारण होती त्या ठिकाणी. तिला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून हळू आणि दुसरं कारण होती होतं की ही जर अजून वरती आली तर माझा बाबा जिवंत राहत म्हणून डावा पाय बाहेर काढला आणि त्या ठिकाणी पाण्याला लावल्याबरोबर पाणी आणि वाट करून दिलेली आहे. अशा प्रकारे काय रात्रीच्या समयाला त्या ठिकाणी वसुदेव गोकुळामध्ये आलेली आहे. पहा केवढं मोठं ध्येय आहे. स्वतःच मूल असं कुठेतरी देणं हात सोपं आहे का. पण ते मूल काय साधं आहे का. स्वतः भगवान परमात्मा पण तो सुद्धा त्या वसुदेवाला देवाला जळंत करणार आणि त्या बालकाकडे पाहून म्हणताय देवा या बाळाचं रक्षण कर. कुणाला सांगतोय या बाळाचं वसुदेवाला माहिती नाही जे बाळ आहे ते भगवान परमात्मा आहे परंतु माया आहे ना त्याचा सांभाळ कर म्हणून ते घेतात आणि त्या ठिकाणची माया घेऊन ते काय करतात मथुरेमध्ये. मथुरेचं सगळ्यांना माहिती आहे. मी जरा वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कार्याचं दिसतं तेच सांगून आपल्यापेक्षा ह्या लोकांचं जास्त पाठ असतं. थोडंसं जरी चुकलं तरी ते सांगतात हा क्रम चुकला इतकं तोंडपाठ असतं. असो तर या ठिकाणी भगवान कृष्ण गोकुळामध्ये आलेले आहे. लालो भय एक दासी असती त्या दासीला प्रथम वार्ता कळती आणि आनंदाने नाचत नाचत नंदराजाकडे जाती. लालो भयो म्हणजे भगवान तुम्हाला मुलगा झाला आनंद झाला. नवरत्नाचा हार तिच्या गळ्यामध्ये टाकतो. यालाही तितकाच आनंद झाला. बऱ्याच वर्षी काय घरामध्ये बाळ आणि त्या आनंदामध्ये ती वार्ता सगळीकडे संपली. Thank you.
कवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोधीला. गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. हा किती फरक असतो. प्रत्येक क्षणाला महत्व आहे जीवनामध्ये. तिकडे दुःख झालं. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. सगळ्याला आनंद झालेला आहे. काय आणि त्या आनंदामध्ये सगळ्या कवळणी त्या भगवान कृष्णाला भेटण्यासाठी लाईन लागली. लाईन काय त्यामध्ये पहिली गवळण जी होती पहा, तिला विचारलं ती गेली काय आणि तुला कसं वाटला तर तिने सांगितलं पाहिला पाहिला रंगाचा रंग, पाहिला पाहिला रंगाचा रंग, पाहिला पाहिला रंगाचा पुढल्या वर्षी असंच या बरं का, म्हणजे अजून टाळ्या होती. हो, तिला विचारलं तुला कसा दिसला कृष्ण. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने विधीने, त्यांनी माझं मन वेधून घेतलं. कसा होता मला सांगता येत नाही. दुसरीला विचारला तू पाहिलास तू कसं झाला. सावला मला इतका आनंद झाला की कृष्ण कसा होता मी सांगू शकत नाही. मग आता काय करायचं. तिसरी ओळख गेली. यती कुळ माझे गेले हाय, यती कुळ माझे गेले हाय, यती कुळ माझे गेले हाय, यती कुळ माझे
आता किती गवळणी सांगायचं तर अजून एखादी सांग. मनमोहन मुरली माझा अशा प्रकारे जी जी गवळण त्या भगवान परमात्म्याला पाहायला गेली ते त्याचं वर्णन करायचं विसरून गेली. चला इकडे बघ. हा विठ्ठल अति आनंद झाला. गवळणी वर्णन करू लागल्या पण त्यांना खरं वर्णन सांगता येईल. एक माडीव लहानाली गवळण होती. त्यावेळेला काय खालचा वरचा मजला लाकडाची असायची घरं आणि माडीवरली 90 वर्षाची एक गवळण होती. किती वय होतं? 90 वय. एवढी गर्दी कशाची झाली म्हणून तिने काही तिला हाक मारली. अगं इकडे ये वरती. का गर्दी आहे सांग मला. म्हणजे तुला माहिती नाही का नंदराजाला मुलगा झाला. असं कळल्याबरोबर होती 90 वर्षाची पण आस निर्माण झाली. गवळणच होती ना ती सुद्धा. आणि जे काही पूर्वी होती पैठणी तिची जुनी घरे घातलेली ती पेटीतून काढली आणि ती पैठणी घाईघाईमध्ये नेसली बरं का. कारण चित्त जागेवर नाही. चित्त कुठे आहे? भगवंत. शालू उलटा घातला. पदर इकडे पाहिजे ना, पदर गेला खाली असो. आणि काजळ कुठं लावलं पाहिजे? डोळ्यात लावलं ना. तिने ओठाला लावलं. लाली कुठं लावायला पाहिजे? ओठाला. तिने डोळ्याकडे. आणि ते रूप होतं तिला काय त्याचं काही भान नाही. काय कसं तरी उरकून ती माडीतून खाली आली आणि तिचा पती तिथं उभा राहिला. आपलीच दिसते मला. कारण ती ओळखू यायला ना वेगळी दिसायला. नीट पाहिलं आणि मग सांगितलं कुठं निघालीस? तुम्हाला माहिती नाही का म्हणले मुलाला भगवान कृष्णाचं दर्शन घ्यायचं. आता अवतार कसा येतो? परत माळीवर आणि शालू व्यवस्थित घाल. ते उत्तर ऐकण्यासारखं आहे पहा. ती गवळण काय म्हणते पहा. आता पुन्हा वर जायचं, पुन्हा खाली यायचं, वेळ जाणार. मी जशी आहे तशीच जाणार. अगं जास्त वेळ लागणार नाही. काय हरकत नाही. या 5 मिनिटांमध्ये समजा मी गेले तर मला दर्शन होणार नाही. काय उत्तर होतं तिचं छान.
आयुष्यातला कितीतरी वेळ आपण वाया घालवतो, आपल्याला किंमत नाहीये. एक श्वास त्याची किंमत आपल्याला माहिती नाही, पण गेल्यानंतर तो मिळत नाही. कितीही राशी जरी टाकल्या नाही का, महाराज माहिती आहे ना, श्वास श्वास पर हरी भजो, तुझा श्वास म्हणत पोच. तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हायची, त्याला जवळ करायचं, त्याचा अंतर म्हणजे त्याला सतत नाम घेत राहा. काय गोपाळ हे भक्ती करणारे होते, गोपिका भक्ती करणारे होत्या, आणि त्याच्यामुळे काय तो भगवान कृष्ण होता तरी कसा, काय त्याच्या एका रोमामध्ये कित्येक प्रकारची खंडनी बसून जाईल, एवढा मोठा काय अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा. नंदाच्या घरी एवढं मोठं सामर्थ्य आहे, परंतु भक्तांच्या प्रेमामुळं त्याला गोकुळामध्ये गायी वळायला लागल्या. कारण का, फक्त प्रेम. आणि असं असताना ती निघालेली आहे, काय शृंगार केलेला आहे, काय आणि पुतळा डोरलं साखळ्या पैंजण गंभीर गंभीर पठार. पुतळा डोरलं साखळ्या पैंजण गंभीर गंभीर पठार. नाका सनत राजून सगळा थाट मात करोडी, सगळा थाट मात करोडी. वाईट चले चालू पैंजण वाईट चले चालू पैंजण. साखळ्या पैंजण गंभीर गंभीर पठार. नाकात नथ घालून सगळा थाट माट करून, सगळं थाटमाट करून निघालेले. कारण दुनियामध्ये प्रेम आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की अशा प्रकारे गौरवीमध्ये आनंदी आनंद झालेला आहे. काय सगळं गोकुळ एका क्षणामध्ये बदल झालेला आहे. काय आणि त्या ठिकाणी तीन सुख प्राप्त झाले. देव घरा आला, भक्ती सर्वांनी पूजला, आनंद वाटला. सगळ्या गौरी त्यांच्या चिंता त्या ठिकाणी गेल्या, आणि त्या ठिकाणी आदिभौतिक सुख नाही का, आदिदैविक सुख आणि आध्यात्मिक सुख त्या ठिकाणी त्यांना काही न करता धर्मज्ञान प्राप्त झालं. गेले वासुरी जपत काहीच केअर न करता, कारण तिथे भगवान परमात्मा आलेला आहे. आनंद झाला त्यांना, आणि अशा प्रकारे अत्यानंद झाला. आपला वेळ थोडा आहे, थोडं सांगणार आहे. तर आता तो लहान झाला, थोडासा मोठा 5 वर्षाचा जे क्रीडा केलेला आहे, हा 5 वर्षाचा असताना केलेला आहे. आणि ती गवळण जी आहे, एक गवळण काय झालं, दही दूध लोणी घेऊन बाजारात निघालेली. आपल्याकडे कसे दसरापूर बाजार आहे की नाही, जे काय असेल ते शेतामधलं आपण काय करतो, घेतो, बाजारात जाऊन विकतो. 4 पैसे आले की त्यातून बाकीच्या गोष्टी घेऊन येतो. आता गौरीच्या घरी काय आहे, घरी दूध आणि लोणी असणार ते तिने घेतलेलं आहे, आणि मथुरेच्या ठिकाणी गेलेली आहे. आणि तिने काय म्हणायला पाहिजे, दही घ्या, लोणी घ्या, दूध
गोविंद घ्या कोणी दामोदर गोविंद घ्या घ्या कोणी दामोदर घ्या तव तो भाषण तू मथुरे म्हणा, गोविंद घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. काय? तिची जी अवस्था होती परिस्थिती वेगळी आणि अवस्था वेगळी. भगवान परमात्म्याबद्दल नितांत प्रेम असणं ती अवस्था होती गवळणीची. मी कुठे आहे कशी आहे ते भानच नाही, कारण धागा धाग्याला जोडला. हो गोविंद 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 Ah